ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 272 अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। देवा मंदराचेनी अंगलगे ठाई ठाई श्वापदांची दांगे तैसी ये तुझ्या देही अनेगे देखतसे भुवने। अहो आकाशाची एक खोळे दिसती ग्रहगणांची कुळे का महावृक्षी अविसाळे पक्षी जातीची तयापरी श्रीहरी तुझे विश्वात्मकी ये शरीरी स्वर्गू देखतसे अवधारी सुरगणेसी। देवा मंदर पर्वताच्या अंगलगे म्हणजे आश्रयाने व अंतर्गत ठाई ठाई म्हणजे ठिकठिकाणी ज्याप्रमाणे श्वापदांची दांगे म्हणजे अरण्य असतात त्याप्रमाणे ह्या तुझ्या देहावर मी अनेके म्हणजे अगणित इंद्रचंद्रादी लोक वा भुवने पाहत आहे। अहो आकाशाच्या खोळे म्हणजे खोळी वा पोकळीमध्ये ग्रहगणांची कुळे वा समुदाय दिसतात किंवा महावृक्षी म्हणजे विस्तीर्ण वृक्षावर विविध पक्ष्यांच्या विविध जातींची अनेक अनिसाळे म्हणजे घरटी दिसतात। त्याप्रमाणे हे श्रीहरी तुझ्या या विश्वात्मक शरीरावर सुर म्हणजे देवगणांसह मला स्वर्ग दिसत आहे। हे अवधारी म्हणजे पहा। प्रभू महाभूतांचे पंचक येथ देखत आहे अनेक आणि भूतग्राम एकेक भूतसु भूतसृष्टीचे जी सत्य लोकू तुझ माझी आहे देखिला चतुराननु हा नोहे आणि येरीकडे जव पाहे तव कैलासुही दिसे। श्री महादेव भवानीयेशी तुझ्या दिसतसे एके अंशी आणि तू तेही गा ऋषिकेशी तुझ माझी देखे। पै कश्यपादी ऋषिकुळे ये तुझिया स्वरूपी सकळे देखतसे पाताळे पन्नगेसी। किंबहुना त्रैलोक्यपती तुझिया एकेकाची अवयवाची ये भिंती ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणो। आणि तेथीचे जे जे लोक ते चित्र रचना जी अनेक ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे। हे प्रभो महाभूतांचे पंचक म्हणजे पाचही महाभूते मी येथे पाहत आहे आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणारे भूतसृष्टीमधील एक एक भूतग्राम व प्राणी मात्रांचे समुदाय मी पाहत आहे। महाराज सत्यलोक तुमच्या या विश्वरूपातच आहे आणि मी पाहत असलेला हा चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव नोहे म्हणजे नव्हे काय आणि येरीकडे म्हणजे दुसरीकडे मी जव म्हणजे जेव्हा पाहतो तव म्हणजे तेव्हा मला कैलास पर्वतही दिसत आहे। श्री महादेव हे भवानीयेशी म्हणजे पार्वतीसह मला तुझ्या एका अंशामध्ये दिसत आहेत आणि गा म्हणजे हे ऋषिकेशा तू तेही म्हणजे तुला देखील मी तुझ्या या रूपामध्ये पाहत आहे। पै म्हणजे परंतु कश्यपादी सर्व ऋषींची कुळे आणि पन्नगेशी म्हणजे सर्पांसह सर्व पाताळे हे सकळे म्हणजे हे सगळे देखील मी तुझ्या या स्वरूपात पाहत आहे। आणि किंबहुना म्हणजे इतकेच नव्हे तर हे त्रैलोक्यपती तुझ्या शरीराच्या एक अवयवरूपी भिंतीवर ही चतुर्दश म्हणजे 14 भुवने एखाद्या चित्राकृतीप्रमाणे अंकुरली आहेत की काय असे मला वाटते। आणि तेथीचे म्हणजे तेथील जे जे लोक आहेत ते म्हणजे अनेक प्रकारच्या चित्ररचना म्हणजे चितारलेली चित्रे आहेत। याप्रमाणे तुझे अलौकिक असे गांभीर्य म्हणजे तुझ्या स्थिर चित्ततेचे वैभव मी पाहत आहे। हे विश्वेश्वर हे विश्वरूप अहम त्वाम अनेक बाहु उदर वक्त्र नेत्रहा सर्वतः अनंत रूपम पश्यामि पुनः तव अंतम मध्य आदिम न पश्यामि। हे विश्वेश्वरा हे विश्वरूपा आपल्याला अनेक बाहू अनेक उदरे अनेक मुखे व अनेक नेत्र असो सर्व बाजूंनी तुम्हाला अनंत रूपे आहेत असे मी पाहत आहे पण आपला आदी मध्य व अंत काही मला दिसत नाही। त्या दिव्य चक्षुचेनी पैसे चहूकडे जव पाहत असे तव दोर्दंडी का जैसे
आकाश कोंभैले तैसे एकची निरंतर देवा देखत असे तुझे कर करीत आघवेची व्यापार एकेची काळी मग महाशून्याचे नि पैसारे उघडली ब्रह्मकटाहाची भांडारे तैसी देखत असे अपारे उदरे तुझी जी सहस्त्र शीर्षयाचे देखिले कोडीवरी होता ती एकी वेळे की परब्रह्मची वदन फळे मोडोनी आले तैसी वक्त्रे जी जेवती तेवती तुझी देखीतसे विश्वमूर्ती आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेका सैंग तुम्ही दिलेल्या त्या दिव्य चक्षूंच्या पैसे म्हणजे योगाने व दृष्टीने मी जव म्हणजे जेव्हा चहूकडे पाहू लागतो तव म्हणजे तेव्हा तुमच्या दोर्दंडी म्हणजे बळकट भुजांच्या ठिकाणी आकाशाचे कोंभ व अंकुर आले आहेत की काय असे मला वाटते त्याचप्रमाणे देवा तुझे कर हे एकाच काळी व वेळी जगातील आघवे म्हणजे सगळे व्यापार निरंतर करीत आहेत असे मी पाहतो मग महाशून्याचेनी म्हणजे ब्रह्माकाशाच्या पैसारे म्हणजे विस्तारात जशी काही अनंत कोटी ब्रह्मांडाची भांडारेच उघडावी त्याप्रमाणे मी तुझी अपार उदरे पाहत आहे जी म्हणजे महाराज आपली सहस्त्र शीर्षे म्हणजे मस्तके आहेत असे जे श्रुतींनी वर्णन केले आहे त्याचा अनुभव या आपल्या विश्वरूपात मी एकाच वेळी कोडीवरी म्हणजे कोटीपेक्षाही अधिक वेळा घेतला की म्हणजे अथवा परब्रह्मरूपी वृक्ष आपल्या वदनरूपी फळांनी दाट भरून मोडून आला आहे म्हणजे वाकून गेला आहे असे मला वाटते त्याचप्रमाणे जी म्हणजे हे परमेश्वरा तुझ्या या विश्वमूर्तीवर मी जेवती तेवती म्हणजे जिकडे तिकडे तुझी वक्त्रे म्हणजे मुखे आणि त्यांच्या सैंघ म्हणजे अनेक नेत्रपंक्ती सर्वत्र पाहत आहे हरिहि ओम हरिहि ओम हरिहि ओम हरये नमः हरये नमः हरये नमः